नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या आणि लाडक्या टिक्कर मराठी या यूट्यूब चॅनलवरती। आत्तापर्यंत आपण चालू घडामोडीमध्ये जुलै महिन्याचे जे आपण प्रश्न घेतले होते त्यातला पहिला भाग पाहिला, म्हणजे 40 प्रश्न आपण त्यामध्ये घेतले होते। आणि आता या भागात आपण काय पाहणार आहोत तर या पुढचे जे 40 आपण प्रश्न घेतले होते त्याच्या पुढचे प्रश्न आपण इथे घेणार आहोत। आता हे कशासाठी तर सातत्याने तुमचा सराव राहावा, तुमच्या वाचनामध्ये हे असावं आणि जेवढं तुम्ही याची उजळणी कराल तेवढं काय होईल, ते प्रश्न आणि ती उत्तरं तुमच्या लक्षात राहतील। तर आपण जास्त वेळ नाही घालवायचा आहे। आपण जे पहिले प्रश्न घेतले होते 40 त्याच्या पुढचे आपण इथे पाहणार आहोत। सुरुवात करूया। इथे आपण आधीच मी तुम्हाला सांगितले की इथे कोणते कोणते आपण प्रश्न घेतले होते ते इथे दिसतील तुम्हाला। बघितलं, हे आपण घेतलेले आहेत। एक 40 प्रश्न आपण इथे घेतले होते, त्याच्या पुढचे आपण इथे पाहणार आहोत। हा बघा, हा 40वा प्रश्न घेतला होता। आता याचा पुढचा प्रश्न 41वा प्रश्न, क्रमांक सुद्धा मी टाकून देतो म्हणजे आपण किती घेऊ हे सुद्धा तुम्हाला इथे दिसून येईल। ईशान्य प्रदेश जिल्हा शाश्वत विकास ध्येय SDG निर्देशांक 2023-24 नुसार प्रथम स्थानावर कोणता जिल्हा आहे? जिल्हा विचारलंय। ईशान्य मधला लोंगडिंग, दिब्रुगड, हंथियाल की लॉन्ग तलाई, हातीनाल, दिब्रुगड की लोंगडिंग? तर याच्यातलं कुठलं उत्तर होतं? पर्याय क्रमांक सी, हंथियाल। बरोबर की नाही? थोडी माहिती घेऊया आणि पुढे जाऊया। आता याच्यामध्ये ही दुसरी आवृत्ती होती। आता हे कुठलं आहे बरं? हंथिनाल। कमेंट्स आता तुमच्या दिसत नाही आहेत किंवा तुम्ही करणार नाही आहेत, बरोबर आहे की नाही? पण हंथिनाल हे मिझोरमचं आहे। ओके, मिझोरम, सिक्कीम आणि त्रिपुरा हे पहिले फ्रंटियर होते। मिझोरम, सिक्कीम आणि त्रिपुरा, बरोबर की नाही? हे यामध्ये होते। हे मिझोरमचं आहे, हे जे आहे हे मिझोरम राज्याचं पाहिलं है ना। आता याच्यामध्ये बरेच होते, आपण याचे सविस्तरपणे काय केलेले आहेत याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। ज्यांना पाहायचं आहे त्यांनी त्या दिवशी एक साधारण 9 जुलैला मी घेतलं होतं, तिथे पाहू शकता तुम्ही है ना। चला 42वा। बरं, आता तुम्हाला हे सांगायचं आहे की यामध्ये कोणतं, म्हणजे आता ईशान्य मधलं कोणता जो आहे हा 100% म्हणजे शाश्वत नाही म्हणत आहे मी, आपण साक्षर 100% साक्षर होणारा कोणता झालेला आहे? ओके, चला। मिझोरमची राजधानी काय? ऐझोल आहे ना। क्षय रोगाचे निदान झालेल्या प्रौढांमध्ये मृत्यूच्या धोक्याचे अंदाज लावण्यासाठी भाकीत मॉडेल वापरणारं भारताचं पहिलं राज्य यापैकी कोणते राज्य बनलेलं आहे? तर कोणतं होतं बरं? आपण घेतलेलं तामिळनाडू राज्याने। काय केलं होतं? तामिळनाडू राज्याने टीबी निदान, टीबी या रोगाचं निदान जे आहे हे लवकरात लवकर करून त्यातलं जे प्रमाण वाढतं ते कमी करण्यासाठी हे मॉडेल कोणत्या राज्याने तयार केले? तामिळनाडू राज्याने तयार केलेले, बरोबर की नाही? हा, ते लक्षात ठेवा। आणि कमेंट्स मध्ये मला सांगायचं आहे की टीबी दिवस आपण कोणत्या दिवशी साजरा करतो? ओके, टीबी मुक्त भारत जे अभियान आहे, टीबी मुक्त भारत हे कधीपर्यंत आहे? 2025, हे लक्षात ठेवा, याच वर्षी टीबी मुक्त भारत। चला 43वा प्रश्न बघूया, पण त्या अगोदर 5 लाख सबस्क्रायबर झालेत म्हणून आपली ऑफर ठेवण्यात आली आहे। 999 एक वर्ष रेकॉर्डिंग असणार आहे आणि 1499 2 वर्ष रेकॉर्डिंग। बाकी सगळे वैशिष्ट्य तुम्हाला सातत्याने आम्ही सांगतच असतो, बरोबर की नाही? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न क्रमांक आता कितवा होता? हा आपण घेतला 42। कितवा आपण हा पाहूया आता? 43वा प्रश्न आपल्या। भारतीय खाण मंत्रालयाने 2025 मध्ये पहिल्यांदाच भारतातील किती खाणींना 7 स्टार रेटिंग दिली? ही पहिलीच वेळ होती ज्या वेळेला खाणींना 7 असे स्टार देण्यात आले। ती किती बरं? 3 होते। कोणते कोणते आठवत आहेत का रे तुम्हाला? हा, कोणते कोणते? अल्ट्राटेक सिमेंटची होती, अल्ट्राटेक सिमेंट, बरोबर की नाही? ही कुठे बरं? अल्ट्राटेक सिमेंटचं कुठे होतं? हा नौकारी,
आठवलं का? हा, हे कुठे होतं? नवकारी, बरोबर की नाही? आणखीन कुठलं? टाटा स्टील, नोवा मोडी. टाटा स्टीलचं काय होतं? नोवा मोडी या ठिकाणी. आलं का लक्षात? अल्ट्राटेक जे आहे ती चुनखडीच आहे, चुनखडी. आलं का लक्षात? टाटा स्टील जे आहे लोह खनिजाचं आहे. हे कुठले आहे? लोह खनिजाची, लोह खनिज याची खाण, बरोबर की नाही? म्हणजे हे पहिलं झालं, हे झालं दुसरं, आणि आता तिसरं पाहूया, बरोबर की नाही? तिसरं कुठलं? संदूर मॅग्नीज, कामाथरू, कामाथरू. हा, संदूर जी आहे ही जी खाण आहे, कामाथरू. आलं का लक्षात? ही जी खाण आहे याला मिळालेलं आहे. तर हे 3 लक्षात ठेवा. 3 खाणींना भारतीय खाण मंत्रालयाने काय केलेलं आहे? पहिल्यांदाच 7 स्टार असे दिलेले आहेत. ठीक आहे. रिक्लेम सुद्धा मागे तुम्हाला सांगितलेलेच आहेत. हा, रिक्लेम हे खाणीशी संदर्भात आहे. हा झाला 43वा. आता 44वा प्रश्न कोणता बरं? कोणत्या राज्य सरकारने सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यार्थी मित्र किट जे आहेत याला सुरुवात केली? ही योजना जी आहे याला सुरुवात केली. केरळ आहे, तामिळनाडू आहे, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश. कोणी केले? आंध्र प्रदेश राज्याने सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाने इयत्ता 1ली ते 10वी, काय बरं? इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत काय केलेले आहेत? यापर्यंत जे मुलं आहेत त्या मुलांना किट्स दिले. त्यामध्ये बरेच आहेत, बरोबर की नाही? ज्यामध्ये पुस्तक असणार, वह्या असणार, त्यांना लागणारं जे साहित्य आहे ते साहित्य असणार, कपडे असणार, मोजे असणार, हे सगळं काही असणार आहे. आलं का लक्षात? त्याची सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. सर्वपल्ली राधाकृष्ण आपले काय होते? भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती, बरोबर की नाही? आणि त्यांचा दिवस हा आपण शिक्षक दिवस म्हणून साजरा करतो. कुठला? 5 सप्टेंबर, बरोबर की नाही? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 45. 19वी ब्रिक्स याची बैठक कुठे होणार आहे? बघा आता 19वी की 18वी? माझ्या मते 16वी. हा, इथे 18वी पाहिजे, बरोबर की नाही? किती? 18वी. तर 18वी बैठक जी आहे ब्रिक्सची, ती ब्रिक्सची कुठे होणार आहे? भारतामध्ये होणार आहे. कुठे? भारतामध्ये. बघा 16वी कुठे झाली? आत्ताच रशियामध्ये झाली. रशिया म्हणजे कुठे झाली? 2024ला, बरोबर की नाही? आता 17वी जी आहे ही 17वी कुठे होणार आहे? झाली ब्राझीलला. कुठे? ब्राझीलला, 2025. आणि आता 18वी बैठक जी आहे ही कुठे होणार आहे? भारतात होणार आहे. भारतात 2026ला, म्हणजे येणारी. आलं का लक्षात? जिम ओ'नील यांनी संकल्पना आणली होती. आणि आता 17व्या बैठकी 16व्या बैठकीमध्ये काय झालं? 2024 मध्ये, मागच्या वर्षी, तर इजिप्त, इथिओपिया, इराण है ना, आणि UAE हे 4 देश याच्यात सहभागी झाली. अर्जेंटिना आणि सौदी अरेबिया बाहेर पडले, बरोबर की नाही? आता 10वा जो सदस्य आहे तो इंडोनेशिया झालेला आहे, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 46वा. मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर मध्य प्रदेश राज्याने. किती? मध्य प्रदेश. ज्या गावामध्ये 500 जे आहेत, बरोबर की नाही? हा, जिथे लोकसंख्या 2000 आहे, 2000 लोकसंख्या, बरोबर की नाही? आणि साधारणतः किती सांगितल्या? 500 गायी. आलं का लक्षात? असं करणार आहेत तिकडे, ओके? किंवा त्याहून गायींचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. आणि हे असं मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना अंतर्गत मध्य प्रदेश सरकारने केलेले. लक्षात ठेवा. पुढचा 47वा प्रश्न. राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणात महाराष्ट्र हा कितव्या क्रमांकावर किंवा कितव्या स्थानकावर आहे? कितव्या स्थानकावर आहे याच्यामध्ये? 8व्या स्थानकावर. कितव्या? 8व्या स्थानकावर, बरोबर की नाही? आता राष्ट्रीय शिक्षण धोरण हे कधी आलं होतं? आपण पाहिलं
राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे हे कधी आलं होतं 2020 ला, बरोबर की नाही. त्याचं मूल्यांकन करण्यात आलंय है ना, 4 डिसेंबर 2024 ला करण्यात आलं. आता आपण जर बघितलं ओके तर कोल्हापूर हे तिसरी मध्ये आपण पाहिलं होतं है ना. तिसरी जी आहे याच्यामध्ये कोणतं आलं होतं, कोल्हापूर हा जो जिल्हा आहे हा टक्केवारीमध्ये प्रथम आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा बरेच आहेत, बरोबर की नाही. आता प्रथम स्थानकावर आपण जर बघितलं याच्यामध्ये प्रथम स्थानी राज्य मी म्हणतोय, राज्य महाराष्ट्र 8वे आहे, तर केरळ व पंजाब हे 2 राज्य जी आहेत ही प्रथम स्थानकावर आहेत. प्रथम स्थानकावर कोण आहेत, प्रथम स्थानी केरळ आणि पंजाब, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, चला पुढे जाऊया. 48वा प्रश्न, पंतप्रधान मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस है ना, काय बरं, क्रॉस ग्रँड कॉलर याने सन्मानित करण्यात आलेलं आहे. कोणतं आहे बरं ज्याने सन्मानित करण्यात आलंय, बघा सुरिनाम इथे तुम्हाला दिसतंय. सुरिनाम काय झालंय आता, WHO याने मलेरिया मुक्त म्हणून घोषित केलेलं आहे, बरोबर की नाही, हे पण लक्षात ठेवा. तर नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस ग्रँड कॉलर हे ब्राझीलने दिलेलं आहे. कोणी दिले, ब्राझील, लुला डिसिल्वा हे त्याचे अध्यक्ष आहेत, बरोबर की नाही. आता ब्राझीलचे अध्यक्ष यांनी हा लुला डिसिल्वा जे आहेत, इथे लिहू का, यांनी हा काय केला, प्रदान केला. ओके, हे लक्षात ठेवा, लुला डिसिल्वा है ना. आता जवळजवळ बरेच आहेत आतापर्यंत त्यांना देण्यात आलेला. 22वा काय होता, 22वा मित्र विभूषण होता, बरोबर की नाही. 22वा मित्र विभूषण हा कोणी दिला होता, श्रीलंका है ना, श्रीलंकेने दिला होता. घाना आहे, त्रिनिदाद टोबॅको है ना, त्रिनिदाद आणि टोबॅकोने दिलाय, घानाने दिलाय, त्यानंतर नामिबियाने दिलाय, बरोबर, ब्राझीलने दिला. ओके, तर ह्याच्या ब्राझील, क्रोएशिया, कॅनडा यांच्या दौऱ्यावर गेले होते, बरोबर की नाही पंतप्रधान मोदी. बघा 5 लाख सबस्क्रायबर झालेत म्हणून 999 इतक्या माफक किमतीमध्ये तुम्हाला 1 वर्ष रेकॉर्डिंग मिळणार आहे आणि 1499 मध्ये 2 वर्ष रेकॉर्डिंग तुम्हाला उपलब्ध आहेत. हा शौर्य बॅचचे नुकताच, हा पण नुकताच काय तर 49वा प्रश्न, बरोबर. नुकताच न्यू डेव्हलपमेंट बँकेचा अधिकारिक सदस्य कोण बनलेले आहे, न्यू डेव्हलपमेंट बँक NDB है ना, कोलंबिया, उझबेकिस्तान पहिलंच आहे. कोलंबिया, उझबेकिस्तान काय झालेत तर न्यू डेव्हलपमेंट बँकेचे काय झालेले आहेत. आता ही कुठली आहे तर ब्रिक्सचीच आहे. ब्रिक्स जी आहे, ब्रिक्स या ब्रिक्स संस्थेची न्यू डेव्हलपमेंट बँक आहे. आला का लक्षात, ब्रिक्सची न्यू डेव्हलपमेंट बँक आहे. ओके, आता जे 2014 ला झालं होतं ना संमेलन, 2014 या साली जे संमेलन झालं होतं यामध्येच मोदी यांनी काय केलं होतं, न्यू डेव्हलपमेंट बँक हे स्थापनेसाठी सुचवलं होतं आणि ती झाली सुद्धा, बरोबर आहे. याचं मुख्यालय कुठे आहे, चीनला आहे. मुख्यालय कुठे आहे, चीन, शांघाई चीन या ठिकाणी याचं मुख्यालय आहे, बरोबर आहे. डेल्मा रोसेफ हे त्याचे मुख्य आहेत. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, डेल्मा रोसेफ, बरोबर आहे, न्यू डेव्हलपमेंट बँकेचे. ओके, आता नुकताच अल्जेरिया पण सदस्य झालेला आहे ना. चला, कोलंबिया, उझबेकिस्तान. चला, SCO चा कुठला झालाय, बेलारूस है ना. नाटोचा स्वीडन झालेला आहे. कितवा प्रश्न होता रे हा, बघा 50 झाले, सेंचुरी झाली.
हाफ सेंचुरी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डुरँड कपच्या कोणत्या आवृत्तीचं अनावरण केले? कितव्या? 134व्या. कितव्या? 134व्या आहे ना. आशियाचा सर्वात जुना फुटबॉल काय आहे? हा कप आहे. आता हा 5 राज्यामध्ये आयोजित करण्यात आला. किती? 5 राज्य. आपण पाहिली होती की नाही? आठवतंय का? तुम्हाला असा काढून दाखवला होता. आता पुन्हा काढतो. 1 2 3 4 आणि 5. बरोबर की नाही? कुठे होणार आहे? पश्चिम बंगाल, मणिपूर, मेघालय. पश्चिम बंगाल, त्यानंतर मणिपूर, त्यानंतर मेघालय आणि उरलेली 2 कोणत्या आहेत सांगा बरं? आसाम आणि झारखंड. कुठे बरं? आसाम आणि झारखंड. आसाम आणि झारखंड या 5 राज्यांमध्ये काय होणार आहे? डुरँड कप होणार. 134वा. कधी सुरुवात झाली याची? याची स्थापना जी आहे 1888. कधी आहे? 1888. सर्वाधिक मोहन बागांनी जिंकलेलं आहे 17 वेळा है ना. आपण बघितलं मोहन बागान जे आहे यांनी आतापर्यंत किती वेळा? 17 वेळा हा कप जिंकलेला आहे. ओके. मागच्या वेळेचा नॉर्थ ईस्ट होता. चला पुढे जाऊया. 51वा प्रश्न कोणता आहे बरं? भारत जपान यांचा ज्या माता तटरक्षक अभ्यास जो आहे हा कुठे आयोजित करण्यात आला होता? विशाखापट्टणम, पणजी, कोची, चेन्नई यापैकी कोणत्या ठिकाणी? कोणत्या ठिकाणी? विशाखापट्टणम. ज्या माता कोणाचा? भारत आणि जपान. बरोबर की नाही? हा कुठे? चेन्नईला. कुठे बरं? पर्याय क्रमांक डी, चेन्नई. बरोबर की नाही? आता ज्या माता याचा अर्थ काय? नंतर. म्हणजेच यामध्ये आता सध्या मला सांगा, ह्याच्यात हा जो होता बरेच आहेत. शन्नू मैत्री, धर्म गार्जियन, वीर गार्जियन, जीमॅक्स आहे, त्याच्यानंतर मलाबार आहे. कितीतरी आपण अभ्यास करतो. त्याचे पहिल्यांदाच अभ्यास करण्यात आला. आणि काय झालं बरं? आता तटरक्षक दल, तटरक्षक दल जो आहे आपला भारताचा, त्याचे कोण आहेत? परमेश शिवमणी. आलं का लक्षात? हे कोण आहेत? याचे प्रमुख आहेत. बरोबर की नाही? 1 फेब्रुवारी 1977 ला याची स्थापना. बरोबर की नाही? परमेश शिवमणी. आणि रुस्तमजी यांच्या शिफारसीने हे तटरक्षक रुस्तमजी यांच्या शिफारशीने तटरक्षक दलाचं काय झाली आहे? स्थापना झालेली आहे. ओके, हे लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 52वा. कोणत्या राज्य सरकारने पंडित दीनदयाल उपाध्याय दारिद्र्यमुक्त गाव योजना सुरू केलेली आहे? कोणी केलेली आहे? राजस्थानने. पर्याय क्रमांक डी, राजस्थानने पंडित दीनदयाल उपाध्याय दारिद्र्य मुक्त आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी. आलं लक्षात? म्हणजे प्रति कुटुंब मी काय सांगितलं होतं तुम्हाला? प्रति कुटुंब हे किती? 1 लाख. किती? 1 लाख. बरोबर की नाही? बचत गटातील महिलांसाठी आपण हे कोणाचं आहे? बचत गट जे आहेत याच्या महिलांसाठी काय आहे बरं? हे प्रति कुटुंब 1 लाख. आलं लक्षात? आणि प्रति कुटुंब किती? 15,000. किती मिळणार? प्रति कुटुंब किती मिळणार? 15,000. हे लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. वृंदावन योजना आपण आधीच पाहिली. बरोबर की नाही? चला मध्य प्रदेशची. याची स्थापना कधी रे? 1949 ला राजस्थानची. भजनलाल शर्मा कोण आहेत? सीएम आहेत. आणि 200 सीट कुठल्या आहेत? विधानसभेच्या. कितवा प्रश्न रे? 52. 53वा प्रश्न काय बरं? बिमस्टेक देशांसाठी कॅन्सर देखरेख प्रशिक्षण कार्यक्रमाला
कुठे सुरुवात केली आहे? मुंबईमध्ये. मुंबईमध्ये कुठे? टाटा. टाटा हॉस्पिटल जे आहे, हा, या हॉस्पिटलमध्ये याची सुरुवात केलेली आहे, हे लक्षात ठेवा. टाटा मेमोरियल ट्रस्ट. ओके. बिमस्टेकची स्थापना कधी रे? बिमस्टेकची याची स्थापना 1997 ला. कधी? 97. ढाका या ठिकाणी याचं मुख्यालय आहे, बरोबर की नाही? 7 देश याच्यामध्ये. किती? 7 देश हे सदस्य आहेत, बरोबर की नाही? चला पुढे जाऊया. 54वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. कोणत्या देशाचा ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेला विच्या मॅराबिलिस हा सर्वोच्च नागरी सन्मान पंतप्रधान मोदी यांना मिळाला? नामिबिया. कुठला? नामिबियाने दिला होता, बरोबर नाही? हे लक्षात ठेवा. आता जे आपण बघतोय ना, याच्यामध्ये बरेच पुरस्कार हे आता देण्यात आले, त्यापैकी नामिबिया यांनी हा दिलेला आहे. ओके. अर्जेंटिनाने नाही दिला, नामिबिया. हे लक्षात ठेवा. हा कितवा पुरस्कार होता यांचा? पुरस्कार क्रमांक, हा पुरस्कार हा 27वा. कितवा? 27वा. हे लक्षात ठेवा. 5 देशाच्या दौऱ्यावर होते ना. 5 देशाचे दौरे कुठले केले? 5 देशांचे दौरे केले. कोणते कोणते बरं? हा, घाना, अर्जेंटिना, ब्राझील. काय बरं? घाना, अर्जेंटिना, त्यानंतर ब्राझील आहे, बरोबर की नाही? आणखीन कोणता आहे बरं? त्रिनिदाद आणि नामिबिया. आणि असे 5 आपण पाहिले होते, बरोबर की नाही? घानाने दिला, ब्राझीलने दिला, म्हणजे यातले दिलेले घाना, ब्राझील, त्रिनिदाद आणि नामिबिया. अर्जेंटिनाने पुरस्कार दिलेला नाही. ओके. म्हणजे 1 2 3 4 देशांनी दिले. चला पुढचा प्रश्न. आपल्या 1,500 प्रश्न उत्तर असलेले एकंदरीत 1600 प्रश्न आहेत. 1666 199 ला आपल्या ई बुक यामध्ये उपलब्ध आहेत. कितवा प्रश्न होता रे? 54वा. 55वा प्रश्न. भारतीय वंशाचे सहीब खान यांची कोणत्या कंपनीत चीफ ऑपरेटिंग ऑफिसर COO या पदावर नियुक्ती करण्यात आली? ऍपल मध्ये. कुठे? ऍपल मध्ये, बरोबर की नाही? ऍपलचे स्थापना करणारे कोण आहेत? स्टीव्ह जॉब. स्थापना कोणी केली होती? स्टीव्ह जॉब यांनी केली होती, बरोबर की नाही? गुगलचे कोण आहेत? सुंदर पिचाई आहेत, है की नाही? सत्या नाडेला कोण आहेत? मायक्रोसॉफ्टचे आहेत, हे लक्षात ठेवा. हा, तर भारतीय वंशाचे सहीब खान आता COO हे झालेले आहेत. आता CEO वेगळं, आलं का लक्षात? CEO आणि COO वेगळं, हे लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नाकडे. नुकतेच कोणत्या युद्धनौकेतून ऍक्सिडेंट रेंज अँटी सबमरीन रॉबेट नाही रे, रॉकेट. काय? रॉकेट इसार नाही, इसार नाही, सॉरी, काय? ERASR यांच्या चाचण्या यशस्वीपणे घेण्यात आल्या. INS तमाला, कवरत्ती, त्यानंतर विक्रांत, उदयगिरी. काय बरं? कोणत्या युद्धनौकेतून? कवरत्ती ना. कुठल्या? कवरत्ती है ना. पर्याय क्रमांक B. आता इथे आपण काय पाहिलं तर कवरत्ती इथून चाचण्या केल्या है ना. हे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचं आहे. स्वदेशी बनावटीचे हे काय आहे? ERASR. आता ई चा अर्थ काय? एक्सटेंडेबल. E फॉर एक्सटेंडेबल, R फॉर रेंज, A फॉर काय आहे? अँटी. ओके. S फॉर सबमरीन, हा एक्सटेंडेबल रेंज, बरोबर की नाही? अँटी सबमरीन काय आहे? रॉकेट.
आर फॉर रॉकेट. ओके, तो एक्सटेंडेड रेंज अँटी सबमरीन रॉकेट, हे लक्षात ठेवा. ओके, चला कितवा होता हा? 56वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 56 है ना. चला 57वा प्रश्न. मत्स्यपालन प्रकल्पांतर्गत केरळमधील कोणत्या जिल्ह्याने मत्स्य व्यवसाय विभाग उत्कृष्टता पुरस्कार 2025 जिंकलेला आहे? हा कासारगोड. कासारगोड हा जिंकलेला, याने जिंकलेला आहे, बरोबर नाही. यापूर्वीच मत्स्य पुरस्कार म्हणून जिंकलेला आहे 2023 मध्ये. 2023 मध्ये मत्स्य जो पुरस्कार आहे हा आधीच 2023 मध्ये जिंकला होता, आता 2025 चा सुद्धा जिंकलेला आहे. ओके, आणि कासारगोडच्या बाबतीत खासियत काय सांगितली होती? कासारगोड जे आहे गोड, याने काय केलं होतं? पहिला जिल्हा ज्याने काय केलं तर स्वतःचे फूल, फळ आणि प्राणी घोषणा केली होती. कळलं? तर हे पण लक्षात ठेवा, बरोबर की नाही. वृक्ष केलं होतं ना. फळ नाही, मला वाटतं वृक्ष आहे. फूल, वृक्ष आणि प्राणी. स्वतःच असं फूल आहे, वृक्ष आहे, पक्षी आहे, पक्षी पक्षी पक्षी, बरोबर. मी आपलं फळ आणि इतरांच्या राज्यासारखंच फळ आणि प्राणी म्हटलं, वृक्ष, पक्षी आणि फूल असं केलं होतं. आता हे कोणते ते तुम्ही मला सांगायचं कमेंट्स मध्ये. फूल, वृक्ष आणि पक्षी, ठीक आहे. सी हॉक आहे ना, एक तर सांगतो तुम्हाला, सी हॉक आहे पक्षी. बाकी तुम्ही सांगा बाकीचे दोन. 57 झालं. 58वा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री आरोग्य योजना सुरू केलेली आहे? कोणी केलेली आहे? पंजाब राज्याने. हा पंजाब राज्याने केलेली आहे. आता याच्यामध्ये सी कॅशलेस आहे ना, हे हा कॅशलेस प्रणाली आहे. आणि याच्यामध्ये जे रिटायर्ड आहेत, सरकारी काम करणारे रिटायर्ड, यांना यामध्ये फायदा होणार आहे आणि नागरिकांना सुद्धा. साधारण मला वाटतं 25 लाखापर्यंत काहीतरी कॅशलेसची सुविधा इथे त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. भगवंत मानत आहे ना, अरे 25 नाही 10 लाखापर्यंत, बरोबर की नाही. 10 लाख. भगवंत मान हे कोण आहेत? मुख्यमंत्री. ठीक आहे, आपचे आहेत. चला 59वा प्रश्न कोणता बरं? इंटरनॅशनल सोलार अलायन्स याची 7वी क्षेत्रीय समिती बैठक कुठे सुरू होणार आहे? भूतान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका. तरी कुठे होणार आहे? श्रीलंकेमध्ये. कुठे बरं? श्रीलंका. पर्याय क्रमांक डी, इंटरनॅशनल सोलार अलायन्स. बरोबर नाही. स्थापना करणारे कोण? स्थापना कोणी केली? भारत आणि फ्रान्सने केलेली आहे. कधी केली ही? 2015 ला केली है ना. मुख्यालय कुठे याचं? मुख्यालय आहे गुरुग्रामला. कुठे आहे? गुरुग्राम, हरियाणा या ठिकाणी आहे. बरोबर की नाही. आणि कॉप कोणत्या बैठकीमध्ये? कॉप 21 मध्ये, कॉप 21 या बैठकीमध्ये काय करण्यात आलं? इंटरनॅशनल सोलार अलायन्स. आता याचा 107वा सदस्य झालेला आहे. तो देश कोणता? तो तुम्ही सांगा. 107वा सदस्य देश याच्यातला कोणता आहे हे सांगायचंय. ठीक आहे, चला 60वा प्रश्न घेऊया. 60वा प्रश्न कोणता बरं? युरोपियन संघात 21व्या सदस्य म्हणून कोणाला सहभागी करण्यात आला आहे? युगोस्लावाकिया, बल्गेरिया, एस्टोनिया, सर्बिया. कोणाला करण्यात आलेलं आहे? बल्गेरियाला. कोणाला? बल्गेरिया. पर्याय क्रमांक बी. 21वा युरोपियन संघ, ज्याला आपण EU म्हणतो,
युरोपियन युनियन. आलं का लक्षात? सदस्य देश 27 आहेत. 27 देश याचे काय आहेत? सदस्य युरोपियन संघामध्ये. बरोबर की नाही? आता 20 देश जे आहेत, हा आता याच्यामध्ये युरोपियन करन्सी जी आहे, युरोपियन करन्सी म्हणजेच मुद्रा, तर ही आता कुठली कोण घेणार आहे? 21वा देश कोणता बनलेला आहे? तर बल्गेरिया. युरोपियन मुद्रा म्हणजे युरो. काय बरं? युरो. बरोबर की नाही? आता इकडची कुठली आहे बरं? हा, याला युरोझोन म्हणतात. आतापर्यंत 20 जण जे होती ते युरोझोन मध्ये, युरोपियन संघ नाही, युरोझोन. युरोझोन जे आहे, या युरोझोन मध्ये 21वा सदस्य 20 होते. बरोबर की नाही? आता याच्यामध्ये लेव हे जे चलन होतं ते बदललंय. याचं कुठलं होतं? लेव चलन. हे काय होणार आहे? लेव चलन बदलून काय सुरू करणार तिथे? युरो. कळलं? बल्गेरिया लेव चलन बदलून युरो करणार आहेत. ओके. यात 28 देश होते बरं का युरोपियन युनियन मध्ये. एक देश बाहेर पडला, तो कुठला होता? ब्रिटन. त्याला ब्रेक्झिट म्हणतात. कळलं? ब्रेक्झिट म्हणजे युरोपियन संघामध्ये ब्रिटन जो युरोपियन संघातनं बाहेर पडला, जो 28 होते. बरोबर की नाही? आता 27 का? कारण ब्रिटन बाहेर पडला युरोपियन युनियन मधनं, म्हणून ब्रेक्झिट. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. 60 प्रश्न झाले. आपले 5 लाख सबस्क्रायबर झालेत, म्हणून शौर्य बॅच जी आहे ती 1 वर्ष रेकॉर्डिंग तुम्हाला 999 ला, तर 2 वर्ष रेकॉर्डिंग तुम्हाला 1499 ला. ठीक आहे. चला पुढे जाऊया. जागतिक लोकसंख्या दिवस 2025. हा रे कितवा प्रश्न? 61वा. हा काय बरं? जागतिक लोकसंख्या दिवस 2025 कधी साजरा करण्यात आला? 11 जुलै. कधी साजरा करण्यात आला? 11 जुलैला साजरा करण्यात आला. आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, भारताची जी 16वी लोकसंख्या म्हणजे जनगणना आहे ती कधी होणार आहे? 2026 ला. कधी होणार आहे? 2026 ला. आणि 2026-27 ला 2 टप्प्यामध्ये होणार आहे. कारण 2026 ला उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि लडाख मध्ये होणार आहे. बरोबर की नाही? आणि मग 1 मार्च 2027 पासून उरलेल्या केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमध्ये होणार आहे. जागतिक लोकसंख्या हा 11 जुलैला. ओके. हा पहिल्यांदा साजरा कधी झाला? 1989 ला. 11 जुलै 1989 ला पहिल्यांदाच हा काय झाला? साजरा करण्यात आला. बरोबर आहे की नाही? हा, हे लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया. कितवा प्रश्न? 61वा. 62वा प्रश्न आपला. कोणत्या राज्य सरकारने जनसुरक्षा विधेयक मंजूर केले आहे? जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र सरकारने मंजूर केलं होतं. बरोबर की नाही? हा म्हणजेच शहरी नक्षलवाद जे आहे, शहरी नक्षलवाद याला आळा घालण्यासाठी. बरोबर की नाही? आपण पाहिलं होतं शहरी नक्षलवाद याला आळा घालण्यासाठी हे केलं होतं. बरोबर की नाही? आता हा कितवा बरं? 5वा. या आधी कोणत्या राज्यात होतं? या आधी हे जे विधेयक म्हणजे जनसुरक्षा कोणत्या कोणत्या राज्यामध्ये? तेलंगणा. बरोबर की नाही? त्यानंतर ओडिसा. आणखीन कोणतं आहे सांगा? झारखंड. बरोबर की नाही? तेलंगणा, ओडिसा, झारखंड आणि आंध्र प्रदेश. बरोबर की नाही? या 4 राज्यांमध्ये होतं. आता 5वा कोणता झालेला आहे? 5वा महाराष्ट्र. 5वा कोणता? महाराष्ट्र झालाय. बरोबर की नाही? जवळपास अशा 64 संघटना सांगितल्यात की ज्या शहरी नक्षलवादात आहेत. 64 संघटना.
है ना, तर त्या काय करणार आहेत, त्याला आळा घालण्यासाठी याआधी हे लक्षात ठेवा, तेलंगणा, ओडिसा, झारखंड आणि आंध्र प्रदेशमध्ये होत्या. महाराष्ट्राने करून महाराष्ट्र आता 5वा बनलेला आहे. ठीक आहे. चला 63वा प्रश्न आपला कोणता, भू औष्णिक ऊर्जा धोरण 2025 ला कोणत्या राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे? कोणत्या बरोबर? उत्तराखंड. कोणी दिले? उत्तराखंडने, है ना. आता याच्यामध्ये भू औष्णिक ऊर्जा, आता तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल, आता उत्तराखंडमध्ये काय झालंय, ढगफुटी झाली, बरोबर की नाही, महत्वाचं आहे. चला पुढे जाऊया. 64वा प्रश्न, द वेट ऑफ टाइम या नावाने संयुक्त राष्ट्राच्या कोणत्या संस्थेने अहवाल सादर केला आहे? कोणी अहवाल सादर केलाय? UNEP याने सादर केलेला आहे. ओके. तापमानाबाबत आहे आणि 65 वर्षावरील वृद्ध लोकांवर अहवाल आहे. हा अहवाल काय आहे? 2 याच्यावर आहे, एक तर तापमान आणि वृद्ध लोक ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा आहेत, अधिक आहेत. आलं का लक्षात? असं या अहवालामध्ये म्हटलंय. याची स्थापना 5 जून 1972 ला झाली होती. कधी? ह्याची युनायटेड नेशन क्लायमेट चेंज 5 जून 1972. मला वाटतं UNCP का कुठलं रे? हा याचीच, मी UNCCP का म्हणतोय, याचीच झालेली आहे 5 जूनला 1972. हा नैरोबीला याचं काय मुख्यालय आहे, बरोबर की नाही. नैरोबी कुठे आलं? केनियाला. चला 65वा प्रश्न, ई कुबेर याचा संबंध कशाशी आहे? 65वा प्रश्न, हा RBI, बरोबर की नाही. ई कुबेर याचा संबंध RBI. आता हे काय ट्रान्झॅक्शन साठी आहेत, 75 कोटी यापेक्षा जर का ट्रान्झॅक्शन करायचं असेल, बरोबर का नाही, तर कशाचा वापर? ई कुबेर याचा वापर करावा लागेल. ओके. जर पैसे पाठवायचे असेल सरकारला, पैसे कशावर ट्रान्सफर करायचे असेल, तर ते ई कुबेर याचा वापर करावा लागेल, बरोबर की नाही. तुहिन कांता पांडे सेबीचे सध्याचे, RBIचे संजय मल्होत्रा आहेत, है ना, 51वे. चला 66वा प्रश्न काय आहे बरं? क्रूज भारत मिशन मध्ये सहभागी होणारे भारतातले पहिले राज्य कोणते? गुजरात. गुजरात राज्य याच्यामध्ये सहभागी झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. कशामध्ये? क्रूज भारत मिशन. आता क्रूज भारत मिशन म्हणजे काय? क्रूज तुम्हाला माहिती आहे, घोड्या ज्या असतात, राहणं खाणं लक्झरियस, है ना. तर क्रूज भारत मिशन मध्ये सहभागी होणारं भारतातलं कुठलं आहे? गुजरात राज्य आहे. ओके. 3 टप्प्यामध्ये सुरू होणार आहे. 66वा किती झाला? 67वा येईल. 999 1 वर्षासाठी आणि 1499 2 वर्षासाठी शौर्य बॅच. खूप काही याच्यामध्ये आहे. 67वा प्रश्न काय बरं? राष्ट्रीय मत्स्य कृषक दिवस 2025 कुठे साजरा करण्यात आला? कुठे साजरा करण्यात आला? भुवनेश्वर, ओडिसा, भुवनेश्वरला, बरोबर की नाही. आता हा कधी? 10 जुलैला साजरा केला जातो. कधी? 10 जुलै साजरा. कधी? 10 जुलैला, बरोबर की नाही. आता अंगुल या इथे पहिल्यांदाच काय झालं? कार्प मासा जो आहे, कार्प मासा प्रजनन करण्यात आलं आणि म्हणून हा मत्स्य कृषक दिवस म्हणून साजरा केला जातो. हिरालाल चौधरी आणि अली कुना आणि हिरालाल चौधरी, डॉक्टर हिरालाल चौधरी, हे लक्षात ठेवा. या मागे डॉक्टर अली कुना
आणि हिरालाल चौधरी. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. 68वा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे किती किल्ले युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट झालेले आहेत? वारसा यादीत म्हणायचं होतं. ठीक आहे, हरकत नाही. किती बरं? 11. 11 की 12? 12 गड किल्ले, बरोबर की नाही. आता यापैकी 11 महाराष्ट्रात आहेत. 11 महाराष्ट्रात, तर एक जो आहे हा तामिळनाडू. तामिळनाडूचा कुठला आहे? हा जिंजी. जिंजी जो आहे हा तामिळनाडू मधला, बरोबर की नाही. आपण कोणते कोणते पाहिले होते? शिवनेरी, बरोबर की नाही. त्यानंतर राजगड, रायगड, बरोबर की नाही. हा राजगड, रायगड, प्रतापगड, पन्हाळा, साल्हेर, बरोबर की नाही. त्यानंतर कोणता होता बरं सांगा? लोहगड, खांदेरी, सुवर्णदुर्ग आहे ना. लोहगड, खांदेरी, सुवर्णदुर्ग. किती झाले रे? 1 2 3 4 5 6 7 8 9 9 झाले, बरोबर की नाही. विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हा, हे लक्षात ठेवा. 12 कळले किती ते? 69वा प्रश्न. आता एकूण भारताचे किती झाले तरी यांना पकडून? हा, भारताचे किती झालेत? भारताचे 44 वारसा स्थळ झाले, हे लक्षात ठेवा. 43वा आसाम मधला मोईजूद होता. 69वा प्रश्न, पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे कोणते राज्य पहिलं राज्य ठरलेलं आहे? महाराष्ट्र शासनाने. महाराष्ट्र ठरलेलं आहे. पंकजा मुंडे यांनी याची घोषणा केली होती. चला, 70वा प्रश्न, ऑपरेशन काल नेमी हे कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे? उत्तराखंड. हा, जे भोंदू बाबा असतात, हा, जे मूळ रूपात म्हणजे फसवणारे साधू जे आहेत यांच्या बाबतीत केलेलं हे ऑपरेशन काल नेमी उत्तराखंड राज्याने. ठीक आहे, तर काय करूया आपण इथे आता थांबूया, कारण आपण 70 प्रश्न घेतले. 45 मिनिटं आता साधारणतः मला वाटतं होत आलेली आहेत आणि आपण 70 घेतले. 10 भाग दुसरा झाला, बरोबर की नाही. याच्या पुढचाच भाग आपण काय करूया, लवकरात लवकर घेऊ, जेणेकरून काय होईल तर तुम्हाला सातत्याने याचा अभ्यासही होईल. बरं, हे 20 रुपये मूल्याला असतं, त्यामुळे घेतानाही तुम्हाला त्रास नाहीये आणि घ्यावं, कारण हे प्रश्न नुसते प्रश्न नाही आहेत, तर येणारे आहेत, संभाव्य आहेत. म्हणून तुम्हाला सातत्याने सांगतो की सराव करा आणि आपल्या टिक्कर मराठी याचे होणारे जे चालू घडामोडीचे लेक्चर्स आहेत तिथे या, तिथे पहा. आणि जर नवीन असाल तर चॅनलला काय करायचं, सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही, कारण नोटिफिकेशन येतं तुम्हाला. त्यानंतर काय करायचं, लिंक शेअर करायची आणि लाईक तर तुम्ही करत नाही आहेत, कारण तुमच्यासाठी एवढं सगळं आम्ही करतो. सगळे फॅकल्टी तुमच्यासाठीच इथे राबत असतात, वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत असतात. त्याचं कारण असं असतं की तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळावी, बरोबर की नाही, आणि त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये व्हावा यासाठीचा हा सगळा खटाटोप असतो. तर शेअर करा आणि काय करा, लाईक करत जा, कारण ते एक प्रोत्साहन असते, एक पावती असते की तुम्हाला आम्ही शिकवलेलं आवडतंय म्हणून. ठीक आहे, तर आपण इथेच थांबूया. तिसरा भाग आपण लवकरात लवकर घेऊ. तुर्तास तुमची रजा घेतो. जय हिंद.